वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डस्तम्भुतं तन्नमामि शनैश्वरम् सूर्यपुत्र दीर्घदेही विशालात्मा शिवा प्रिया मंदचारा प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनी पीडा हरतु मे शनी. जय शनिदेव. तर सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो आपल्याला. सगळ्यांना आवाज क्लिअर आहे आणि स्क्रीन पण दिसते. एक वेळेस कन्फर्मेशन द्या प्लीज. हो हो सर. क्लिअर, एकदम क्लिअर आवाज आणि स्क्रीन पण छान आहे. ओके हो सर. ओके ओके. तर सर्वांना माझा जय शनिदेव. माझं नाव शेषराज पाटील, म्हणजे शनिसेवक शेषराज पाटील असं प्रत्येक तुम्हाला यूट्यूब चॅनल किंवा पॉडकास्ट किंवा अदर जे सोशल मीडिया आहे तिथे आपल्याला बघायला मिळेल. मी प्रॉपरली छत्रपती संभाजीनगर इथे राहतो. मी माझी स्पीकर बंद करा प्लीज. आपण स्पीकर चालू असेल ना प्लीज स्पीकर बंद करा, म्यूट करा स्वतःला. तर मी शनिसेवक शेषराज पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये असतो. मी मागील 10 ते 15 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय. मी बऱ्याचशा असे कुंडल्या पण सोडवलेल्या आहे, प्रेडिक्शन पण करतो आणि मी बऱ्याच दिवसापासून ऑफलाईन क्लास घेत होतो ज्योतिषशास्त्राचे. पण या 2-3 वर्षांपासून म्हणजेच करोना काळापासून आता सर्वच ऑनलाईन झालंय आणि करोनामध्ये बघितलंय आपण की ऑफलाईनची काय हाल झाली होती. तेव्हापासून हे ऑनलाईन क्लासेस हे चालू केलंय. मी माझ्याकडे जे क्लासेस असतात ते बेसिक टू ॲडव्हान्स पण शिकवतो आणि त्यानंतर काही असे ठराविक विषय असतात जसे मॅरिड झालं किंवा अष्टक वर्ग झालं किंवा करिअर मॅनेजमेंट झाले. तर अशा विषयांच्या मी कार्यशाळा घेतो जेणेकरून त्या विषयाचा डीपमध्ये स्टडी करून एक 8 दिवसाची 5 दिवसाची कार्यशाळा घेऊन मी तो विषय सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे झालं माझ्या बाबतीत. तर मला थोडं चॅटमध्ये कळू शकेल का आपण जी जॉईन झालेला आहे आपल्या फक्त शहराचं नाव लिहा, असं कुठून कुठून जॉईन झालंय आपण. आपल्या शहराचं नाव लिहा फक्त. अकलूज, ओके. पुणे, पुणे, माजलगाव पुणे, ओके ओके. सोलापूर, ओके. ओके. गुलबर्गा, ठीक आहे. म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे जे जवळचे जे विकसित जिल्हे वगैरे आहेत तिथून आपण जॉईन झालाय, चांगली गोष्ट आहे. बरं, मला सर्वांना एक विचारायचं आहे. मी काही कुणाला काही प्रश्न नाही विचारणार आहे किंवा कोणाचं काही ज्ञान वगैरे नाही चेक करणार आहे. फक्त मला एक सांगा की कोणाकोणाला ज्योतिषशास्त्राचे कोणी क्लास केलंय किंवा कोणी प्रेडिक्शन करतंय, तर म्हणजे एक जनरली बेसिक नॉलेज आहे का आपल्याकडे, का सुरुवातीपासून सगळे नवीन आहे असं, म्हणजे मला पण कळेल की अभ्यासक्रम कुठून सुरू करावा असं. ज्यांना बेसिक नॉलेज असेल, ग्रह तारे नक्षत्र भाव भावेश वगैरे अशा काही गोष्टी माहिती असेल ते ते फक्त आपल्याला चॅटमध्ये ना फक्त एक बेसिक लिहू शकता आणि ज्यांना ॲडव्हान्स नॉलेज असेल त्यांनी ॲडव्हान्स पण लिहू शकता. ओके, बेसिक आहे. ओके, बेसिक. ओके, बेसिक कोर्स डन. ॲडव्हान्स लेवलला पण आहे काही, तर चांगली गोष्ट आहे. हे बघा, बरेचसे जण यामध्ये बेसिक आहे आणि काहींनी ॲडव्हान्स कोर्स पण केलेले आहे. तर आपण बेसिक पण करतो, ॲडव्हान्स पण करतो, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत करत असतो. पण आपल्याला प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस एखादी कुंडली आपल्या समोर येते आणि ज्यावेळेस ती आपण बघतो आणि ज्यावेळेस ज्या अडचणी येते, केपी झालेले आहे, चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस ज्या अडचणी येत्या त्या म्हणजे फलादेश करायचा.
हे बघा, कुंडली सोडवणं एक वेगळा भाग आहे, एक वेगळा पॉइंट आहे. कोणीतरी आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही ते शिकताय आणि ते तुमच्या लक्षात पण बसतंय. तो फॉर्म्युला तुम्ही कुंडलीवर अप्लाय करताय, तुमच्या लक्षात येतंय की हे कसं चालणार आहे, हे कसं होतंय. पण याचंच रूपांतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ज्योतिषशास्त्राच्या फॉर्म्युल्याचा आणि त्यामध्ये काय दिसतंय त्याचा जो तर्कशास्त्राने अभ्यास करून जो तर्क लावता आणि जे इतरांना जातकांना सांगता त्याला फलादेश असं म्हणतात. म्हणजे कुंडली सोडवणं एक वेगळा भाग आहे आणि कुंडलीचा ॲक्युरेट आणि प्रोफेशनल फलादेश करणं हा एक वेगळा विषय आहे. तर मी पण 10-15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मला पण खूप अडचणी आल्या आणि मग त्या अडचणी मी कशा सोडवल्या आणि त्या अडचणीवर मी कसं मात केलं आणि कसं एक स्ट्रेंथ स्वतःमध्ये निर्माण केली की आपण पण एक प्रोफेशन लेवलला फलादेश करू शकतो आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हेच माझ्या जवळचं जे काही थोडंफार ज्ञान आहे ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असं तर आपण सुरू करू. परत एक वेळेस कन्फर्म करा, जे नवीन आले त्यांना माझा आवाज क्लिअर आणि स्क्रीन पण दिसते. दिसतंय ना मॅडम, कुणी आहे का? दोन्ही व्यवस्थित दिसतंय सर, आवाज पण आहे आणि स्क्रीन पण व्यवस्थित दिसते. ओके, चालेल. जस्ट तर आपल्याला या 3 दिवसामध्ये अशा काही गोष्टी शिकायच्या आहे की आपण एक प्रोफेशन लेवलला फलादेश करू शकतो. फलादेश करताना आपण बघतो, पहिले आपल्या समोर कुंडली येते. कुंडली आल्यानंतर आपण पहिलं जे बघतो, जातकाचा प्रश्न काय आहे, तर तो भाव बघतो. त्यानंतर त्या भावामध्ये कोणता ग्रह स्थित झालेला आहे तो ग्रह बघतो. त्यानंतर त्या भावावर कोणाची दृष्टी आहे ती दृष्टी बघतो आणि त्यानंतर त्या ग्रहावर बसलेल्या ग्रहावर कोणाची दृष्टी आहे ते बघतो. त्यानंतर तो भावेश कोणत्या भावात बसलेला आहे, त्या भावेशावर कोणाची दृष्टी आहे आणि मग याचं कॅल्क्युलेशन करून आपण एक जेमतेम पद्धतीने सांगू शकतो की घटना कधी होईल किंवा काय होईल, किंवा याचं फळ कसं मिळेल. पण हे आपलं प्रत्येक वेळेस ॲक्युरेट येतच का असं? किती लोकांचं येतं बरं? मला सांगू शकशाल का? तर तुम्ही जो फलादेश दिलाय किंवा एखाद्या जातकाला सांगितलंय येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुझा विवाह होईल किंवा एखाद्याला सांगितलंय तुला येणाऱ्या 2 वर्षामध्ये जॉब लागेल, तर असं होतं का असं? आणि होतं तर किती पर्सेंट होतं असं? असं कोणी आहे का मला पण त्यांच्याकडनं काही कळू शकेल की नेमकं ते कसं बघता वगैरे असं काही? हे बघा, मी कोणाचं नॉलेज चेक करत नाही. पण प्रेडिक्शन सिस्टम काय आहे, ही सिस्टम सांगण्याचा आणि समजून देण्याचा एक प्रयत्न करतोय. तर हे बघा, ज्यावेळेस आपण फलादेश करतो, तर आपल्याकडनं अशा काही काही छोट्या-छोट्या गोष्टी हुकलेल्या असतात किंवा आपण त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. त्यामुळेच आपला जो फलादेश आहे, तो ॲक्युरेट लेव्हलला येत नाही आणि आपण ठरवलेल्या ज्या घटना किंवा जे दिवस किंवा जो अवधी दिलेला असतो, तो अवधी आणि त्या घटनाशी मॅच होत नाही. त्यामुळे आपलं प्रेडिक्शन कुठंतरी फेल झाल्यासारखं असं वाटतं. तर आपण याच 3 दिवसामध्ये यावरच चर्चा करणार आहोत, की आपल्याकडून कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याला आपण इग्नोर करतो आणि त्याच का महत्त्वाच्या असतात, ज्यावेळेस आपला टाईम ऑफ इव्हेंट त्याशी घडून येतो आणि त्या घडून येण्यासाठी खूप मोठी मदत होते. त्याच विषयाची आपण चर्चा करणार आहोत. पण आपण हे सुरुवात करणार आहोत एक बेसिक पासून आणि या 3 दिवसामध्येच एक ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत एक असं प्रेडिक्शन फॉर्म्युला तयार करणार आहोत, की एक असा फ्रेमवर्क तयार करणार आहोत, की तो एक फ्रेमवर्क जर आपण आपल्या कुंडलीवर अप्लाय केला, तर आपण पण निश्चितपणे एक प्रेडिक्शन लेव्हल जी आहे आपली ती ग्रोथ करू शकू. कारण जे प्रोफेशनल प्रेडिक्शन करताय ते तर काय बघताय, ते पण हेच बघताय. ग्रह बघताय, तारे बघताय, हेच आहे. याच्या व्यतिरिक्त काय बघणार आहे ते? हेच बघताय. पण त्यांच्यातून आपल्यात डिफरंट काय येतोय आणि कशामुळे हे होतंय, ते शोधण्याचा प्रयत्न आपण या 3 दिवसात करणार आहोत. तर आपण आता सुरुवात करू.
पहिले म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे? ज्योतिषशास्त्र म्हणजे आकाशातील जे ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या ज्या हालचाली आहे आणि त्याच्या पृथ्वीवर व घटनावर जो परिणाम होतो मानवी जीवनावर, त्याचं शास्त्र म्हणजे आपण एक ज्योतिषशास्त्र म्हणून असं ओळख करतो. आपल्या अगोदर काही काळ गेलेले, जसे वैदिक काळ, पौराणिक काळ, त्यानंतर पाराशरी काळ, वराहमिहिर काळ, असे जे काळ होऊन गेले, या काळामध्ये बऱ्याचशा ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्रांचा अभ्यास केलाय, वेदांचा अभ्यास केलाय, पुराणांचा अभ्यास केलाय. तिथून पुढून हे शास्त्र विकसित झालेलं आहे. ज्योतिषशास्त्राचे बघितले तर आपण खूप प्रकार पण आहे. जसं कुणी प्रश्न ज्योतिष करतं, कोणी अंक ज्योतिष करतं, कोणी मुहूर्त ज्योतिष करतं, कोणी नाडी ज्योतिष करतं, कोणी केपी पद्धतीने करतं, कोणी वास्तुशास्त्र करतं, कोणी न्यूमरॉलॉजी करतं, कोणी हस्तरेखा बघून ज्योतिषशास्त्र सांगतंय. असे बरेचसे प्रकार आता ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 108 या संख्येला खूप महत्व आहे. कारण याच्यामध्ये काय ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र आणि पद यांची जर बेरीज केली, 27 नक्षत्र आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि एका नक्षत्राची 4 पद असतात. अशी जर बेरीज केली तर ती पण 108 या अंकीशी मिळते जुळते होते. प्लीज कोणीतरी स्क्रॅच करतंय तर स्क्रॅच नका करू प्लीज. त्यानंतर आपली जी गळ्यातली माळ असते, त्या माळीची जे मणी असतात ते पण 108 आहे. आणि आपण कोणताही पण जो मंत्र आहे किंवा जे काही आहे आपलं, ते आपण 108 वेळेस मोजतो आणि तो पण त्यासाठी पण 108 ही संख्या खूप महत्वाची आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि 108 हे कुठंतरी आपल्याला कनेक्टिंग होताना दिसतं. आता भविष्य म्हणजे काय? तर भविष्याची जर आपण व्याख्या केली तर आपलं कर्म, भाग्य आणि काल, देश, परिस्थिती यांचं जर एकत्रीकरण केलं तर आपलं भविष्य आपल्याला दिसायला लागतं किंवा आपण एक भविष्याची एक प्रकारे व्याख्या म्हणून आपण करू शकतो. असं ज्योतिषशास्त्राचे काय आधारस्तंभ आहे? ज्योतिषशास्त्र जर बघितलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रह असतात, 12 राशी असतात, 12 भाव असतात, त्यानंतर 27 नक्षत्र आहे, त्यानंतर योग आहे, काही योग आहे, त्यानंतर दशा आहे आणि त्यानंतर आहे ते गोचर. या सगळ्यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, एक डीपली आपण ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर फलादेश करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आपण ॲक्युरेट फलादेश हा करू शकतो. सुरुवातीला आपण बघू की ग्रह जे असतात, आपल्याला माहिती आहे 9 ग्रह आहे, त्यात 7 ग्रह मेन आहे आणि 2 ग्रह हे आपले छायाग्रह आहे, राहू आणि केतू असं. तरी आपली सौरमंडलाची रचना आहे, यामध्ये जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, कारण ही सर्वांना माहितीच आहे आणि तो खगोलिक शास्त्राचा अभ्यास आहे असं. तर त्यानंतर जर बघितलं आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहे, 9 ग्रह आहे आणि 12 राशी आहे. तर मेष पासून मीन पर्यंत या सिरियल वाईज राशी आहे आणि ह्या पाठ करताना आपल्याला पूर्णपणे सिरियल वाईजनेच करावं लागत असतात. त्यानंतर जर आपण कुंडली बघितलंय तर कुंडली ही जी आहे या पद्धतीने आपल्याला कुंडली दिसते आणि या कुंडलीमध्ये कोणत्याही भावामध्ये ही राशी लिहिलेली नसते. फक्त काय असतं तर ती राशींची संख्या असते. म्हणजे 1 पासून 12 पर्यंत जे मेष पासून मीन पर्यंत आहे ते कुंडलीमध्ये कोणत्याही भावामध्ये तुम्हाला मेष असं लिहिलेलं दिसणार नाही किंवा वृषभ दिसणार नाही किंवा मीन दिसणार नाही. तर तिथं काय दिसतील तर तिथं आपल्याला फक्त एक आकडा दिसतो किंवा क्रम दिसतो किंवा संख्या दिसते 10. हा जो आहे आपला प्रथम भाव आहे तर यामध्ये 10 लिहिलेलं आहे, म्हणजे इथं काय आहे तर मकर रास आहे. म्हणजे थोडक्यात की कुंडलीमध्ये कोणतीही रास लिहिलेली नसते, फक्त काय लिहिलेलं असतं तर ग्रह लिहिलेले असते ते कोणत्या भावात आहे असं. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर काही राशी आहे आणि काही ग्रह आहे. काही ग्रहांचे स्वामी म्हणजे एका राशीला एक स्वामी आहे आणि ते जे स्वामी आहे ते 12 राशीमध्ये 9 स्वामी हे डिवाइड केलेले आहे. जसं की मेष आणि वृश्चिकचा स्वामी मंगळ आहे, वृषभ आणि तुलाचा स्वामी शुक्र आहे,
मिथुन आणि कन्याचा स्वामी हा बुध आहे. कर्केचा स्वामी चंद्र आहे आणि सिंहचा स्वामी सूर्य आहे. त्यानंतर धनु आणि मीनचा स्वामी गुरु आहे आणि मकर आणि कुंभाचा स्वामी हा हे शनी महाराज आहे. तर फक्त चंद्र आणि सूर्य हे असे 2 ग्रह आहे की त्यांना फक्त एकच राशीचं स्वामित्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर बाकीच्या ग्रहांना 2-2 राशीचे स्वामित्व हे प्राप्त झालेले आहे. हे तर हे बेसिक मध्ये आपल्याला झालेलंच आहे. त्यानंतर आपण बघू थोडक्यात की कुंडली म्हणजे काय असतं. तर कुंडली म्हणजे हे असतं की ज्यावेळेस आपल्या जातकाचा जन्म होतो त्यावेळेस अवकाशामध्ये काय परिस्थिती आहे, ग्रहांची मंडलामध्ये काय स्थिती आहे, त्याचा एक काढलेला फोटो म्हणजे आपली एक कुंडली असते असं. त्यानंतर कुंडलीमध्ये भाव असतात. कुंडलीमध्ये 12 भाव असतात. तर हे 12 भाव नेहमी सिरियल वाईज असतात. कोणाचीही कुंडली घ्या, प्रथम भाव हाच दिसेल, द्वितीय भाव हाच असेल, तृतीय हाच असेल, असे हे क्रमवारी हे 12 भाव असतात. हे भाव कोणाच्याही कुंडलीत चेंज होत नाही. इथे लक्षात ठेवायचा एक पॉइंट की भाव हा कधीच चेंज होत नाही. इथे जर संख्या जरी 10 नंबर लिहिलेली असली एकच्या ऐवजी म्हणजे हा 10वा भाव आहे असं नाही. तर इथे जी संख्या लिहिलेली असती ती सांगितल्याप्रमाणे राशींची संख्या असते. आणि प्रथम भावात कोणती रास असते तर प्रथम भावामध्ये आपली लग्न रास असते आणि त्याला आपण लग्नेश असं म्हणतो. तर प्रथम भावात 30 रास का येते याचं मागचं एक कारण आहे की ज्यावेळेस आपला जन्म होतो जातकाचा आणि जन्माच्या वेळेस पूर्व क्षितिजावर जी रास असते त्या राशीला आपली लग्न रास असे म्हणतात आणि कुंडलीत ती प्रथम भावात लिहिल्या जाते त्यामुळे त्याला लग्नेश असं सुद्धाही म्हणतात. आणि त्यानंतरच्या ज्या राशी आहे त्या सिरियल क्रमाने या प्रत्येक भावामध्ये असं लिहिलेल्या असतात. अशी एकंदरीत कुंडलीची रचना असते आणि कुंडलीमध्ये कधीच तुम्हाला दिसणार नाही की प्रथम भाव असो, सप्तम असो, नवम असो की तिथं मेष लिहिलेलं आहे की तिथं सिंह लिहिलेलं आहे. कुंडलीमध्ये राशी लिहिलेल्या नसतात. कुंडलीचे जे भाव असतात ते फिक्स असतात. भाव कधीही बदलत नाही. काय बदलतं तर राशी बदलता आणि ग्रहांची स्थिती बदलते. कुंडलीचा जर विचार केला तर कुंडलीमध्ये काही शुभ भाव दिलेले आणि काही अशुभ भाव दिलेले. जसं की बघितलं आपण 1, 4, 7 आणि 10 हे जे याला केंद्र भाव असे म्हणतात. हे कुंडलीतले शुभ भाव असतात आणि त्यानंतर 1, 5 आणि 9 याला कोण भाव म्हणतात. हे पण कुंडलीतले शुभ भाव मानल्या जातात आणि त्यानंतर 6, 8 आणि 12 हे जे कुंडलीतले भाव असतात हे अशुभ भाव असे मानले जातात आणि हे प्रत्येक लग्नानुसार हे आपल्याला चेंज होताना दिसतात. त्यानंतर आपण कुंडलीचा जर विचार केला तर प्रत्येक भावाचं एक ॲट्रिब्यूट्स असतं की कोणत्या भावापासून काय बघावं. जातकाचा जो प्रश्न असेल, आता हे 12 भाव कुंडलीत आहे तर मग आपण ह्या 12 भावातून आपलं पूर्ण लाईफ आपल्याला कळतं की कोणत्या भावातून काय बघावं. पण त्याचं ॲट्रिब्यूट्स त्या भावाचं कारक तत्व आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक भावातून एक नातेसंबंध बघायला मिळतो. त्यानंतर आपल्या शरीराचे अवयव बघायला मिळतात. त्यानंतर प्रत्येक भावातून ही दिशांचा वापर होतो. कोणती दिशा आहे असे बरेचसे ॲट्रिब्यूट्स आपले प्रत्येक भाव हा काही ना काही सांगत असतो. जर आपण प्रथम भाव बघितला तर प्रथम भावापासून आपण आपलं व्यक्तिमत्व बघतो, शारीरिक रूप बघतो, आपलं आरोग्य बघतो, आपली विचार करण्याची पद्धत बघतो. त्यानंतर अवयवाचा जर विचार केला तर प्रथम भावातून आपण डोके आणि मेंदू हा जो समोरचा अवयव आहे एवढा वरचा इथपर्यंत जे असतं तर ते आपण त्याचा विचार प्रथम भावातून करत असतो आणि प्रथम भावातून आपण पूर्व दिशेचा विचार करत असतो. त्यानंतर द्वितीय भाव जर बघितला आपण द्वितीय भावातून आपण काय बघतो तर पैसा बघतो, कुटुंब बघतो, आपली वाणी बघतो, बोलणे चालणे बघतो. त्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बघतो आणि जर अवयवांचा विचार केला तर तोंड, दात, जीभ आणि आपले गाल त्यानंतर डोळे म्हणजे हा जो चेहरा आहे
इथून खालचा पर्यंत जो चेहरा आहे, या चेहऱ्याचा विचार आपण द्वितीय भावातून करत असतो आणि याच भावातून आपण ईशान्य दिशेचा विचार सुद्धा करतो आणि इथून आपण द्वितीय भावातून कुटुंबाचा विचार पण आपण करत असतो. तृतीय भावाचं जर म्हटलं तर तृतीय भावातून आपण लहान सहान भावंडे बघतो. तृतीय भाव हे आपलं पराक्रमाचं भाव आहे. तिथलं आपलं करेज बघतो. आपण जातक किती एफर्ट्स दाखवू शकतो कोणत्या कामामध्ये, किंवा तो जातक किती करेज आहे त्यामध्ये, किती धैर्य आहे हे बघतो. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल बघतो. आपण बोलण्याची स्किल जी असते ती आपण तृतीय भावातून बघतो. इथून आपण छोटे प्रवास बघतो, शॉर्ट ट्रॅव्हल्स म्हणजे कसं, गेलं आणि 8-10 तासामध्ये वापस आलं किंवा 1 दिवसानंतर वापस आलं तर त्याला आपण शॉर्ट ट्रॅव्हलिंग म्हणू शकतो. ते आपण तृतीय भावातून बसतो. तिथून आपण आकलन शक्ती बघतो. आपली टेंडन्सी पॉवर पण आपली इथून बघतो. त्यानंतर आपलं हँडरायटिंग पण आपण इथून बघत असतो. त्यानंतर शेजारच्यांशी आपले संबंध कसे असतील, शेजारच्या विषयाचा विचार आपण तृतीय भावातून करत असतो. आणि त्यानंतर ऑनलाईनचे जे वर्क्स वगैरे आहेत, कम्युनिकेशन वर्क्स किंवा ऑनलाईन जे वर्क्स वगैरे करतो आपण, त्याचा विचार पण आपण तृतीय भावातून करत असतो. इथून जर बघितले आपले तर शरीराचे अवयव, हात, खांदे, कान आणि श्वसन प्रणाली इथपर्यंतचा भागाचा विचार, शरीराचा अवयवाचा विचार आपण तृतीय भावातून करत असतो. इथून आपण ईशान्य दिशेचा सुद्धा वापर करत असतो. चतुर्थ भाव काय, याला सुख भाव म्हणता, मातृभाव म्हणता. हा भाव प्रामुख्याने माता, ग्रह, सुख, जमीन जुमला, वाहन, शिक्षण, संपत्ती, आपली मानसिक शांती यांच्याशी निगडीत आहे. आपली जी स्थावर मालमत्ता असते, जी आपली प्रॉपर्टीज असते, त्या प्रॉपर्टीचा विचार आपण चतुर्थ भावातून करत असतो. आणि इथून आपण हृदय, छाती आणि आपले स्तन वगैरे जे असतात, या शरीराचा अवयवाचा विचार करत असतो. आणि याच भावातून आपण उत्तर दिशेचा विचार पण करत असतो. त्यानंतर पंचम भाव. पंचम भावातून आपण काय बघतो, तर आपलं संतान बघतो, आपली विद्या बघतो, आपलं बुद्धिमत्ता बघतो, आपलं टॅलेंट बघतो. त्यानंतर हौस, मजा, छंद, त्यानंतर कला बघतो. आपल्यात काही प्रत्येक माणसामध्ये एक कला असते, काहीतरी छंद असते. छंदाच नंतर कलात जोपासता, तेच नंतर करिअर होतं. तिथून माणूस डेव्हलप होतो. तर हा पुढे या स्टेजला जाऊ शकतो की नाही, त्याचा विचार प्रामुख्याने पंचम भावातून आपण करत असतो. इथून आपलं पूर्वजन्म पण बघतो. आपण पूर्वजन्माचे संस्कार आपल्यात कसे, आपण या जन्मात पूर्वीचं काय घेऊन आलेलो आहे याचा विचार पण आपण पंचम भावातून करत असतो. त्यानंतर इथून आपण शरीराचे अवयव जर म्हटलं तर पोटाचा भाग, गर्भाशय आणि पोटाखालील पचन संस्था यांचा विचार करत असतो. आणि त्यानंतर आपण इथून वायव्य दिशेचा पण विचार करत असतो. षष्ठ भाव, अष्टम भाव आणि वे भाव म्हणजे 12वा भाव. हे जे भाव आहे कुंडलीतले, हे अशुभ समजल्या जातात. ते शुभ कसे करायचे हे आपण डिटेल्समध्ये पुढे शिकू. पण प्राथमिक लेवलला हा भाव अशुभ समजला जातो, या कारणाने आपण बघायलाय. या भावातून, षष्ठ भावातून आपण रूप, रोग, ऋण शत्रू अशातला हा भाव असा म्हणतो. इथून आपण आजार बघतो, शत्रू बघतो, कर्ज बघतो आणि दैनंदिन कामकाज बघतो, सेवा बघतो. आणि नोकरी वगैरेचा कॉम्पिटिशनचा विचार हा षष्ठ भावातून केला जातो. आणि इथून आपण पोटाच्या खालचा भाग, पचन संस्था, यकृत वगैरे असे शारीरिक अवयव बघत असतो. आणि त्यानंतर इथून आपण वायव्य दिशेचा विचार करत असतो. सप्तम भाव म्हणजे विवाह स्थान. याला आपण विवाह भाव सुद्धा असं म्हणतो. इथून आपण आपली सार्वजनिक प्रतिमा बघत असतो. इथून आपल्या लग्नाचा विचार करतो, विवाहाचा विचार करतो. आता लग्न म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहासाठी लग्न म्हणत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाला विवाह असं संबोधल्या जातं. आणि जो प्रथम भावात जी रास असते त्या राशीला आपण लग्न रास असे म्हणतो. त्यामुळे डिफरंट लक्षात ठेवा. लग्न म्हणजे जे आपण जनरली भाषेत बोलतो लग्न म्हणजे विवाह, तर ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाला हे विवाह असे म्हटलं जातं. इथून आपण पश्चिम दिशेचा विचार करतो. शरीराचे अवयव जर बघितले आपण, जनेंद्रिय, प्रजनन अवयव, गुप्तांग, कमराखालचा भाग, या विषयाचा विचार आपण
इथून करत असतो. यानंतर अष्टम भाव जर बघितला आपण, तर हे जे स्थान आहे ते वाईट स्थान असं संबोधलं जातं. इथून आपण वेदना, दुःख, मृत्यू, पूर्वजन्म, काही गुपिते, काही गूढ विद्या आणि गूढ रहस्य, अचानक मिळालेला फायदा, लाभ, लैंगिकता आणि सासरेंचा विचार किंवा सासूरवाडीकडील लोकांचा विचार आपण हा अष्टम भावातून करत असतो. आणि इथून जर आपण आपले अवयव बघितले तर गुप्तांग, मलाशय, गर्भाशय, शुक्राशय यांचा विचार आपण करत असतो. आणि इथून याच भावातून आपण नैऋत्य दिशेचा विचार करत असतो. आता नवम भावाला आपण भाग्यभाव असेही म्हणतो. इथून आपण नशीब, गुरु, शिक्षक, त्यानंतर उच्च शिक्षण, तत्वज्ञान, धर्म, दूरचे प्रवास. आता आपण प्रवास बघितले होते थर्ड हाऊस पासून, तर तिथे जे प्रवास असतात ते शॉर्ट ट्रॅव्हल बघितले होते. इथं जे बघतोय आपण लॉंग ट्रॅव्हल, की जे असे प्रवास की ज्या प्रवासामध्ये आपल्याला 7-8 दिवस लागणार आहे, किंवा असे प्रवास की जे आपण विदेशात जाणार आहे, म्हणजे 7 समुद्रापलीकडचे प्रवास हे नवम भावातून बघितल्या जातात. आणि शॉर्ट ट्रॅव्हल जे असतात जवळचे प्रवास, तर ते हे तृतीय भावातून बघितले जातात. इथून आपण वडिलांचा विचार पण करत असतो नातेसंबंधामध्ये. त्यानंतर दशम भावापासून आपण करिअर बघतो, व्यवसाय बघतो, प्रतिष्ठा बघतो, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठांचा विचार आपण दशम भावातून करत असतो. इथून आपण गव्हर्नमेंटचा विचार करतो, सरकारचा. इथून आपण वडिलांच्या कुटुंबाचा आपण विचार करतो. नातेसंबंधामध्ये सासूचा विचार पण इथून केला जातो. आणि दशम भावाशी जे अवयव आहे ते गुडघे, सांधी आणि हाडांची रचना किंवा आपले जे स्किन असतं यांचा विचार आपण दशम भावातून करत असतो. आणि या भावातून आपण दक्षिण दिशेचा विचार आपण करत असतो. त्यानंतर येतो तो एकादश भाव. एकादश भावातून याला लाभ भाव असंही म्हणतात. इथून आपण मैत्री, जे आपले सोशल नेटवर्किंग असतं, किंवा आपल्यापेक्षा मोठे भाऊ बहीण जे असते त्यांचा विचार आपण इथून करत असतो. आणि इथून आपण लाभाचा विचार करतो, म्हणजे आपल्या जीवनात होणारे जे पण लाभ असतील, ज्या पण घटना असतील, होईल की नाही होईल, किंवा लाभ होईल का, किंवा ही घटना कधी घडून येईल, त्यावेळेस जर तिथं लाभेशाचा जर रोल असला, काही कनेक्टिंग असलं, तर आपण सहज म्हणू शकतो किंवा सांगू शकतो की ही घटना घडून येईल. म्हणजे एकंदरीत जीवनाचा जो फायदा आहे आपला, त्या पूर्ण फायद्याचा विचार आपण एकादश भावातून करत असतो. इथून आपण आग्नेय दिशा बघत असतो. आणि शरीराचे जर अवयव बघितले तर पिंडरी, पायाखालचे भाग आणि रक्तभिसरण जी प्रणाली आहे आपली, त्याचा विचार आपण इथून करत असतो. त्यानंतर येतं ते व्ययस्थान. व्ययस्थान इथून आपण परदेशाचा विचार करतो, आपल्या खर्चाचा विचार करतो, इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, गुंतवणुकीचा विचार करतो. नंतर इथून आपण तुरुंग, रुग्णालय, अशा प्रकारच्या विषयाचा पण इथून विचार करतो. इथून आपण मेडिटेशनचा पण विचार केला जातो, आध्यात्मिक वाढ. आणि त्यानंतर शयन कक्ष, म्हणजे आपली जी बेडरूम असते त्या बेडरूमचा पण विचार आपण 12व्या भावापासून करत असतो, म्हणजे व्ययस्थान असं म्हणता याला. आणि परदेशा संबंधाचे सर्व विषय, जे परदेश भ्रमण असो, प्रदेश सेटलमेंट असो, या सर्वांचा विचार आपण 12व्या भावापासून करत असतो. अशा प्रकारे कुंडलीचे हे 12 भाव आहे. आणि हे काही ॲट्रिब्यूट्स आहे की जे जर आपण याला लक्षपूर्वक बघितलं आणि लक्षपूर्वक जर एक समजून घेतले, तर असा कोणताही प्रश्न राहणार नाही. की जातकाचा जर प्रश्न असेल तर आपल्याला कधीही कन्फ्यूज होणार नाही की नेमका आपण कोणता भाव बघायचा, आणि कोणता भाव बघून आपण जातकाला हे सांगायचं की त्याचं जे समाधान आहे किंवा जे प्रश्नाचं उत्तर आहे ते कसं बघायचं असं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो सर. काही कोणाचे प्रश्न आहे का याच्याबद्दल? समजलं सर. समजलं ना? कोण म्हणताय KP ने काय छान उत्तर मिळतात? सर, हा KP चा क्लास नाहीये. आपण इथं
वैदिक ज्योतिष शिकायला आलोय. वैदिक ज्योतिष. हा, आपण डिफरंट करत नाहीये. कोण कसं आहे, वास्तुशास्त्र चांगलं आहे की केपी चांगलं आहे की बाकीचं न्यूमरॉलॉजी चांगलं आहे, तो डिफरंट करत नाही आपण. इथं वैदिक ज्योतिषा संदर्भात जर काही प्रश्न असेल तर विचारू शकता. माझं केपी पण झालेलं आहे सर, मी त्या प्रश्नाचं उत्तर पण देऊ शकतो तुम्हाला. आणि आपण डिफरंट नाही करत आहे, आपण शास्त्र शिकवतोय, ज्योतिषशास्त्र, वैदिक ज्योतिष या पद्धतीने. त्यात आपण बरोबर. ट्रेन व्हायचं आणि आपल्याला पडलेले प्रश्न कसे समजून घ्यायचे ते आपण शिकवतोय. आता जे शिकवलंय त्यात काही अडचण आहे का, कोणाला काही डाऊट्स आहे का, का चालायचं पुढे? हो हो, नाही काय अडचण. ओके. तर हे बघा, हे जे ऍट्रिब्यूट्स आहे आणि हे जे हे आहे ना, हे जर समजून घेतले तर आपल्याला खूप यामध्ये खूप आपलं ज्ञान वाढतं आणि आपण त्यामध्ये पुढे प्रेडिक्शन करताना आपल्याला खूप कामात येतं. आता सर आपण बघितलं, आता आपण ग्रह बघितले, 9 ग्रह आहे. ग्रहांच्या ऍट्रिब्यूट्स आपण नंतर बघू, ते तुम्हाला मी याच्यामध्येच क्लिअर करून घेणार आहे. त्यानंतर आपण भाव बघितले, कुंडलीतले 12 भाव आहे. 12 भाव आहे, 9 ग्रह आहे आणि 27 नक्षत्र आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण जी प्रत्येक रास आहे, जसं भाव बघितले आपण की ह्या भावाचा ऍट्रिब्यूट्स आहे, ह्या भावापासून हे आपण हे बघतो. एकच मिनिट. सॉरी. प्रत्येक भाव बघितला आपण, प्रत्येक भावाचा ऍट्रिब्यूट्स आपण समजून घेतलाय की ह्या भावापासून हा भाव बघतो. पण मग नुसतं भावाचाच रोल आहे का यामध्ये ज्योतिषशास्त्रात, किंवा नुसता ग्रहांचाच रोल आहे का, का नुसता राशींचाच रोल आहे का, का किंवा फक्त नुसतं नक्षत्र बघून कुणी सांगतं का? तर तसं नाही. प्रत्येकाला एक कार्य दिलेलं आहे, एक पर्सेंटेज दिलेलं आहे. त्या पर्सेंटेजनुसार सगळ्यांचा विचार करून आपल्याला एक स्टेज पर्यंत जावं लागतं आणि तिथे काही थोडंफार आपली तर्कशास्त्र वापरून मग आपण जो करतो तो फलादेश निर्माण होतो. असं आपण एका ग्रहापासून किंवा एका भावापासून आपण फलादेश करू शकत नाही. तो कम्प्लिटली रॉंग जातो. बाय अपवाद कधी ती गोष्ट घडून येत असेल, त्या मागे आणखीन पण काही कुंडलीचे योग कारणीभूत असतील, पण प्रत्येक वेळेसच घडेल हे असं नसतं. त्यामुळे प्रत्येकाचा रोल आहे बघा. ग्रहांचा रोल आहे, भावांचा रोल आहे, त्यानंतर राशींचा रोल आहे, त्यानंतर आपल्या नक्षत्राचा पण रोल आहे, त्यानंतर दशा गोचरचा पण रोल आहे, आपल्या राशीला गुरु कितवा आहे त्याचा पण रोल आहे. तर हे जे पॉइंट्स आहे ना, हे जर सर्व व्यवस्थित समजून घेतले आणि एक फ्रेमवर्क जर तयार केला आपण आणि त्या पद्धतीने जर चाललो तर आपला फलादेश हा जवळपास 80% हा क्लिअर यायलाच पाहिजे. कारण बघा ना तुम्ही, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना, आपल्याला हेच बघायचं नाही. त्याला याला काय एक फ्रेमवर्क पाहिजे आणि तो फ्रेमवर्कच आपल्याला या 3 दिवसामध्ये शिकायचा आहे. हे बघा, आपण आता ग्रह बघितले, ग्रहांचा विषय आपण नंतर घेऊ. आपण भाव बघितले, भावांचे ऍट्रिब्यूट्स बघितले. प्रत्येक राशीचं पण एक ऍट्रिब्यूट्स आहे. प्रत्येक राशीचं एक ऍट्रिब्यूट्स आहे, प्रत्येक राशीचे तत्व आहे, प्रत्येक राशीला एक दिशा दिलेली आहे, प्रत्येक राशीचं एक लिंग आहे, प्रत्येक राशींचा एक स्वभाव आहे. तुम्ही एवढे लोक बघता, सगळ्यांचा स्वभाव सारखा आहे का? तर असं होऊ शकत नाही. तर मग आता एवढे ज्या राशी आहे, एवढे तत्व आहे, एवढे हे कसे पाठ करायचे, आपण कसं लक्षात ठेवायचं, असं एवढे फॉर्म्युलेज कुठून कुठून पाठ करायचं? तर त्यासाठी काही ट्रिक्स असतात. तर तुम्हाला मी आज एक अशी ट्रिक्स देणार आहे की तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही. राशींच्या बाबतीत फक्त एक फॉर्म्युला देतोय तुम्हाला. तो फॉर्म्युला जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही प्रत्येक काही सेकंदामध्ये सांगू शकता, काही मिनिटामध्ये सांगू शकता की ही जी रास आहे, या राशीचं तत्व कोणतं आहे, या राशीची दिशा कोणती आहे, ही स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे, आणि की हिचा स्वभाव कोणता आहे,
तर हे आपण एक जस्ट काही सेकंदामध्ये काही मिनिटाच्या आत आपण हे सांगू शकतो. आणि हे जर एकदा पाठ झालं तर त्याला नंतर आपल्याला लाईफमध्ये कधीही बघायची गरज नाही. तर हे आपण झोपेतून उठल्या उठल्या पण कोणी विचारलं आपल्याला तर आपण काही मिनिटात काही सेकंदाच्या आत पण आपण सांगू शकतो असं. तर मग तुम्ही इच्छुक आहात की हे जी ट्रिक्स आहे आपली ही माहिती करून घेण्याला उत्सुक आहात का? सांगायची का? कुणी बोला. हो 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 या हो सर. उत्सुक आहे. फक्त तुम्हीच उत्सुक आहे सर, बाकीचे नाही दिसत आहे. हो सर, हो आम्ही पण आहोत. माझं सांगा सर. माझं बोलणं समजतंय ना, भाषा वगैरे कळते ना, समजतंय ना मी काय हो शिकवतोय ते. हो 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 समजते हो सर. हा, म्हणजे थोडं बोलत जा, म्हणजे मला पण वाटेल क्लासमध्ये कुणीतरी आहे ना, तर मीच उगत बोलत बसतो असं नाही. समजतंय ना, लँग्वेज मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, भाषेमध्ये. नाही सर, नाही 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 अतिशय नाही. सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही सांगताय सगळं काही. हो अतिशय हो बरोबर आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्ही सांगत आहात. ओके सर, आपले लँग्वेज अशीच आहे आणि भाषामध्ये आपल्याला हसत खेळत शिकायचंय सर. हे बघा, हम्म. ज्योतिषशास्त्राला प्रॉब्लेमॅटिक बनवून शिकू नका. तुम्ही कधी शिकणार नाही. त्याला प्रॉब्लेम म्हणून शिकले किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट असो, तुम्ही सतत करत गेला, सातत्य जर असलं त्यामध्ये, सुरुवातीला हार्ड वाटन, 2 वेळेस हार्ड वाटन, पण एक दिवस असा येईल का तुम्ही त्यामध्ये मास्टर व्हाल. हे ज्योतिषशास्त्रच नाही, हे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कुठे पण जीवनामध्ये एक लक्षात ठेवा. सुरुवातीला सगळं हार्ड वाटतं कारण आपण नवीन असतो त्यात. आणि ज्यावेळेस ती शिकायची वेळ आपली येते, तिथं आपल्याला मास्टर होण्याची वेळ येते, त्यावेळेसच आपण ती गोष्ट सोडून देतो किंवा ड्रॉप करतो. याचं एक उदाहरण आहे सर, एक एमपीएससी लेवलची मुलं बघा सर, तुम्ही किती दिवसापासून प्रॅक्टिस करता एमपीएससीची. असंख्य एक्झाम देता, मेन मध्ये येता, ओरल मध्ये येता, रिजेक्ट होता. आणि ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन व्हायचं असतं त्यावेळेस ते सोडून देतात. पण तिथं जेच IAS आणि डेप्युटी कलेक्टर कलेक्टर होता, जे तिथं टिकून राहतात. तर जगामध्ये काहीच असं नाहीये की जे आपण करू शकत नाही. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. बाय द वे, तो भाग आपला नाही. पण एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो की तुम्ही पण मला माझं नाव घेशाल असं, की आम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं, बऱ्याच जणांना माहिती पण असेल किंवा नसेल पण, तर मी सगळ्यांसाठीच सांगतो. हे बघा, जुन्या काळी आपण गुरुजींच्या लोकांकडे जातो, गुरु लोकांकडे जायचो, बरोबर ना? तर ते बोटावर काहीतरी मोजायचे बघा ते. आज पण आहे, बरेचसे लोक आहे की ते बोटावर मोजून सांगतात. मग नेमकं काय मोजत होते ते? याचा विचार आपण कधी केलाय का असं? की एखाद्या गुरूंकडे गेलं, गुरु जर एखाद्या वेळेस रस्त्यात जरी भेटला, आपण जर म्हटलं गुरुजी मला आज गाडी घ्यायची आहे किंवा हे करायचंय किंवा या दिशेला प्रवास करायचा आहे, तो गुरुजी काहीतरी बोटावर मोजायचे बघा. आज पण आहे हुशार. असं. आता सध्या तर आपल्याकडे जे टूल्स आलेले की आपण सॉफ्टवेअर वगैरे मध्ये बघून वगैरे जे सांगतो आणि तिथून आपण ते करतो. पण ते पूर्वीचे लोक त्यावेळेस त्यांच्याकडे सॉफ्टवेअर वगैरे अवेलेबल नव्हतं. आता जसं ज्योतिषशास्त्र शिकण्यामध्ये काहीच हार्ड नाहीये. पूर्वी असं ऑनलाईन कोणी शिकवत पण नव्हतं. कुठेतरी जाऊन राहावं लागत होतं. आज तुम्ही तुमच्या घरात बसून ज्योतिषशास्त्र शिकताय, ही एक चांगली गोष्ट आहे, कारण सायन्स पण डेव्हलप झालंय असं. तर पूर्वी जे बोटावर मोजून सांगायचे ना, ते नेमकं काय होतं, तर तीच ट्रिक आपल्याला आज शिकायची. हे बघा, समजून घ्या. आपला जो हाताचा पंजा आहे, राईट हँड जो आहे, सगळ्यांना आहे ना राईट हँड. तर आपले जे हाताचा पंजा आहे ना, हाताच्या पंजामध्ये 4 बोट आहे आणि एक 5वं बोट आहे. तर आपल्याला इथं विचारात घ्यायचे फक्त हे 4 बोट. स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? हो हो ओके. तर हे फक्त 4, एकच मिनिट, माझी स्क्रीन आली. ओके, दिसतंय ना आता क्लिअर? तर हे जे 4 बोट आहे ना, हे 4 बोट आपल्याला विचारात घ्यायचे आहे. त्यानंतर प्रत्येक बोटाला 3 कांड्या असतात बघा सर, प्रत्येकाच्या आहे. प्रत्येक बोटाच्या याला 3 कांड्या असतात. तर ही जे ट्रिक्स वापरून आहे ना, तुम्ही राशीबद्दलचं सगळं पाठ करू शकता. ज्यांच्या राशी पाठ होत नाही
साहजिकच आहे, नवीन लोकांच्या पाठ होत नाही, कळत नाही नंबर वाईज. तर ह्याच नंबरनी राशी पाठ करा. प्रत्येक बोटावर आपल्याला एक संख्या लिहायची. ती म्हणजे कोणती? करंगळीपासून जर सुरुवात केली आपण, तर पहिल्या याच्यामध्ये पहिल्या कांडीत 1 लिहा, नंतर 2, 3, 4, 5, 6 असं सिरियल वाईज 12 लिहा. हे 12 लिहिल्यानंतर हे समजून घ्या की हे 12 जे आहे तर ही संख्या नसून ह्या राशी आहे. ह्या राशी म्हणजे काय? 1 नंबर म्हणजे कोणती रास? तर मेष रास. 2 नंबर म्हणजे कोणती रास? तर वृषभ रास. 3 नंबर म्हणजे कोणती रास? तर मिथुन रास. असे हे सिरियल नंबर वाईजने जे आहे ते 12 राशी आहे. हे फक्त आपण एकदा आपल्या माइंडमध्ये सेट करून घ्या. आता त्यानंतर हे बघा, तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला ना, ज्यांच्या पाठ पण नसेल ना, त्याचे क्षणात उत्तर येईल मला की नेमकं कोणती रास कशी आहे आणि कोणती रास कशी, हे तुम्हीच सांगशाल बघा आता मला काही मिनिटातच. तर हे समजून घेतलं ना, तर हे लक्षात घ्या की आपली कोणत्या नंबरची कोणती रास आहे, फक्त हे पाठ करा. 1 पासून 12 पर्यंत काही अशक्य नाही. रेग्युलरली त्याच्यात केलं किंवा तुम्ही सिरियल वाईज केलं तर बऱ्याचशा लोकांच्या पाठ पण असतील किंवा होतील पण असं. त्यानंतर जर आपल्याला बघायचे की राशीचं तत्व कोणतं आहे, तर फक्त एक लक्षात ठेवायचं, राशीचे तत्व कोणते आहे? तर 4 तत्व आहे राशींचे. पहिले आहे अग्नी तत्व, दुसरं पृथ्वी तत्व, त्यानंतर वायू तत्व आणि त्यानंतर जल तत्व. हे राशींचे 4 तत्व आहेत. तर मग आपल्याला जर बघायचं कोणत्या नंबरची कोणती रास आहे, तर सुरुवात काय करायची आपण? 1 पासून सुरुवात करायची. अग्नी, पृथ्वी, त्यानंतर वायू आणि त्यानंतर जल. माईक बंद करा प्लीज. कोणाचा माईक चालू आहे बघा. डिस्टर्ब होतो सर्वांनाच. माईक बंद करा. ओके. सुरुवात कशी करा? अग्नी, पृथ्वी, वायू, त्यानंतर जल. जल झाल्यानंतर परत सुरुवात करायची. अग्नी, पृथ्वी, त्यानंतर वायू, त्यानंतर जल. परत सुरुवात करा. अग्नी, पृथ्वी, वायू आणि त्यानंतर जल. आणि मग नंतर बघा तुम्हाला कोणती रास बघायची. ज्या राशीला जे येईल ती जी रास आहे, ज्या संख्याला जे येईल, अग्नी येईल, पृथ्वी येईल किंवा वायू येईल किंवा जल येईल, त्या प्रकारची तत्वाची रास ही ती रास आहे. समजलं इथपर्यंत? लक्षात हो आलंय सर. का? हो हो. सर्वांना समजलंय का? परत एकदा सांगू. आवाज येतोय ना माझा? हो. होय समजले सर. समजलं समजलं. ओके. तर मग असं ओके. हे आपण सिरियल वाईज घ्यायचं. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. त्यानंतर परत सुरू करायचं अग्नी, पृथ्वी, वायू, जल. आणि त्यानंतर जी संख्या येईल त्या नंबरची जी रास आहे ती आपली ऑलरेडी पाठ पाहिजे. मग तिथून आपण सांगू शकतो की ही जी रास आहे ती या तत्वाची आहे असं. भाग्यश्री मॅडम, तुम्हाला समजलंय का? हो सर. मी जया समजलंय ना? आहे जया. हो, जया सोळंके मी. ओके जय. आवाज येत नाही म्हणून मुलीच्या ह्याच्यावरून केलाय सर. ओके ओके मॅडम, मला सांगा आता 5 नंबरची रास कोणत्या तत्वाची आहे? सिंह रास आहे ती हम्म. आणि सिंह रास आहे पृथ्वी तत्वाची. बरोबर. अग्नी, पृथ्वी तत्वाची कसं काढणार? आता हे बघा तुम्ही. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. आणि त्यानंतर अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. मॅडम, आपण राशीचे तत्व बघतोय. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. मला आता सांगा 8 नंबरची जी रास आहे वृश्चिक रास, ती कोणत्या तत्वात येते? जलतत्व. अग्नितत्वातही येते, जलतत्वातही येते. नाही, ती तुमच्या पाठ आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली सांगताय, पण मोजायचं अच्छा. जर असेल हा मोजायचं हा हा जर असेल तर अशा पद्धतीने मोजायचं की हा. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. त्यानंतर अच्छा अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. अच्छा अच्छा. आलंय लक्षात सगळ्यांच्या? हो 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 हो. समजलंय का? कशी वाटली ट्रिक्स?
हा बोला सर. अगदी लगेच समजली. हा 1 2 3 4 1 2 3 4 अग्नी पृथ्वी वायू जल, परत अग्नी पृथ्वी वायू जल, नंतर अग्नी पृथ्वी वायू जल, ही बरोबर. 3 विभागात. हा, करेक्ट. तर त्यामुळे 1 ते हा, हा. कोणत्याही सिंह नंबरची 1 ते पहिली रास, दुसरी रास, तिसरी रास 4, परत 5वी म्हणजे सिंह, तिथून हो परत पुढं अग्नी पृथ्वी जल वृश्चिक पर्यंत, आणि धनुराशीपासून मीन राशीपर्यंत परत अग्नी पृथ्वी वायू जल. बरोबर सर बरोबर. हा, बरं, ओके. समजलंय सर. तुम्हाला माहिती होतं हो याच्या सर. अगोदर ट्रिक माहिती होती सर ही? हो, तर तो माहिती होती, पण असं लक्षात राहत नव्हतं. आता आता लक्षात हे ट्रिक लक्षात आली. हा, ट्रिक लक्षात आली की 1 ते 4, 5 ते 8 आणि 9 ते 12. नाही. हे ट्रिक लक्षात आली आता. एवढं हा विचारच करायचं नाही. आपल्या कांडीवरच हा बघून घ्यायचं. 3 नंबर आले हा, की बरोबर. कांडीवर मिथून रास आहे. हा, आता ही ट्रिक लक्षात आली. हा. तर मग आता हा. तुम्हाला केव्हा पण विचारलं तर तुम्ही सांगू शकता ना की हा. ही हो. कोणत्या तत्वाची रास आहे. हो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू दिशा. आता तत्व तर आपल्याला लक्षात राहील कधीही विचारल्यानंतर. त्यानंतर दिशा बघू. हम्म. हम्म. हे बघा, जनरली आपण ज्या दिशा बघतो ना, आपण शाळेत गेल्यापासून आहे ना, आपल्याला एक दिशांचा एक क्रम लक्षात राहिलेला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर ना? आपण म्हणतो दिशा कोणत्या आहे? आपल्या तर 4 दिशा आहे: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर आपण जर विचार केला ना, पूर्व पूर्व दिशेला जर आपण घड्याळ ठेवली आणि त्यावेळेस जर 12 वाजत असेल, तर नंतर ज्यावेळेस 1 वाजतो, तर त्यावेळेस त्या घड्याळीचा काटा पश्चिमेकडे जातो की दक्षिणेकडे जातो? एक कॉमन प्रश्न आहे. कोणी सांगू शकेल का मला? प्लीज बोला. मी जे विचारतोय ना, हो नाही काहीतरी उत्तर द्या. नाही तर मला वाटतं मीच बोलतोय क्लासमध्ये असं. बोर झालंय का? पश्चिमेला नाही का नाही, सर? प्रश्न नाही नाही, बोर झालंय का म्हटलं? नाही. नाही 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 नाही. सर, बोर नाही झालं. प्रश्न समजला नाही सर, परत एकदा विचारता का? हो. हे बघा सर, आपण जनरली लक्षात ठेवतो ज्या दिशा की पूर्व, हा. पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर? हो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पण ज्यावेळेस हा. आपण जर बघितलं तर आपण आता 12 वाजले आणि आपण पूर्व दिशेला जर घड्याळ ठेवली, 12चं तोंड हा. करून पूर्व दिशेला ठेवली, हा. तर ज्यावेळेस 1 वाजेल त्यावेळेस घड्याळीचा काटा कुठे जाईल? पश्चिमेला जाईल की दक्षिणेला जाईल की आणखी कोणत्या दिशेला जाईल? अग्नेयला. दक्षिणेकडे जाईल. दक्षिणेला, दक्षिण दक्षिणेकडे आग्नेय. जाईल. दक्षिण. दक्षिणेला जाईल. अग्नेयला. आग्नेयला कसं जाईल मॅडम? आग्नेय झालं, पण या 4 प्रमुख दिशा धरतोय मॅडम अच्छा आपण. अच्छा अच्छा. हो हो. हा, 4 प्रमुख दिशा दक्षिणेकडे धरतोय. वळेल. हो, 4 प्रमुख दिशा धरतोय आपण. तर या 4 हा. प्रमुख ज्या दिशा आहे, तर मग जनरली क्रम कसा येतो दिशेचा? तर पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि त्यानंतर उत्तर. हा, बरोबर ना? तर मग आपण दिशा बरोबर पाठ बरोबर. करायची असेल ना, तर आपण सुरुवात करायची 1 पासून. पूर्व, त्यानंतर दक्षिण, त्यानंतर पश्चिम, त्यानंतर उत्तर. उत्तर. त्यानंतर परत इथून सुरुवात करायची पूर्वेला. पूर्व, त्यानंतर दक्षिण, त्यानंतर पश्चिम आणि त्यानंतर उत्तर. त्यानंतर इथून परत सुरुवात करायची आपण. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि नंतर उत्तर. ज्या नंबरची संख्या आली त्या नंबरची जी रास असेल त्या राशीची दिशा ही ती दिशा असते. हम्म. आलंय लक्षात? हो हा हा. हो 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 पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर. हो. पूर्व, हो. दक्षिण, पश्चिम, उत्तर. त्यानंतर परत पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर. उत्तर. बरोबर ना सर? हो हो, बरोबर. हा बरोबर. सर मला आता सांगा, 5 नंबरची जी रास आहे त्या राशीची दिशा कोणती येईल? पूर्व. पूर्व येईल. हे तुम्ही पाठ आहे म्हणून सांगताय का मोजून सांगितले असं? नाही आता मोजून सांगितलं हे मोजणं आहे. सगळं. 1 2 3 4 आणि 5 पूर्व. 5वी रास परत पूर्व.
बरं मला आता सांगा 10 नंबरची जी रास आहे त्या राशीची दिशा कोणती आहे? 10 नंबर दक्षिण. बरोबर सांगताय की? हा, हा पूर्व दक्षिण बरोबर. दक्षिण. 9 पूर्व येणार, 10 दक्षिण येणार. हा. ठीक आहे, मग आता कधी पण विचारलं तर तुम्ही सांगू शकता ना कोणत्या राशीची दिशा कुठे आहे हो कोणती म्हणून. हो हो सांगू शकतो. हम्म. तर ह्या दिशा कुठे आहे आपल्याला ज्यावेळेस इथे ज्यावेळेस दिशांचा वापर होतो ना ज्योतिषशास्त्रामध्ये त्यावेळेस आपल्याला हे जास्त स्ट्रेस घ्यायची वेळ पडत नाही. जसे एखाद्याने विचारलं माझी एखादी वस्तू हरवली ती कोणत्या दिशेला सापडेल. हा हा त्यानंतर बरोबर. जातकाचा असा पण प्रश्न येतो की माझ्या मुलीचा विवाह होत नाहीये, बरं मग स्थळ येईल तर कोणत्या दिशेकडनं येईल. किंवा असा पण प्रश्न असू शकतो की मला दुकानाचं सेटर भाड्याने घ्यायचंय तर मी कोणत्या दिशेला घ्यायला पाहिजे, माझा दुकानाचा दरवाजा कोणत्या दिशेला पाहिजे, किंवा माझं काउंटर जे आहे रिसेप्शन जे आहे ते मी कोणत्या दिशेला ठेवू, माझ्यासाठी कोणती दिशा नक्की आहे. प्रत्येक राशीनुसार प्रत्येकाची दिशा दिलेली आहे ना. तर मग हो त्यामुळेच आपण एक जनरली क्विक याच्यामध्ये बोटावर मोजून आपण त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. असं समजलंय ना सर? हो हो समजलं. होय. आता त्यानंतर दोन लिंग असतात बघा राशींचे, स्त्रीलिंग आणि पुरुष लिंग. दोनच लिंग असतात. हो जनरली आपण हो मोजायचं, पहिले आपण पुरुषाला प्राधान्य देतो म्हणजे पुरुष नंबर फर्स्टला येईल, त्यानंतर सेकंड स्त्री असेल. फक्त इथं मोजायचं हो. पुरुष स्त्री, त्यानंतर पुरुष स्त्री, त्यानंतर पुरुष पुरुष स्त्री, त्यानंतर पुरुष स्त्री. जो जी संख्या आली त्या संख्येचा जी रास असेल ती रास तर एक तर स्त्री असेल किंवा पुरुष असेल. आलंय का लक्षात? हो होय होय. आता इथून सुरू करू. पुरुष रास, मेष रास, पुरुष रास, त्यानंतर स्त्री हम्म. रास, पुरुष रास, हम्म. स्त्री रास, पुरुष रास, स्त्री रास, पुरुष रास, स्त्री, पुरुष, स्त्री, पुरुष, स्त्री. अशा प्रकारच्या ज्या राशी असतात, ज्या काही सम राशी असतात त्या पुरुष असतात, ज्या विषम असतात त्या आपल्या स्त्रीलिंगीच्या रास असतात. तर आपण ही ट्रिक वापरून आपण सांगू शकतो की जी रास आहे ती कोणत्या लिंगाची रास आहे असं. त्यानंतर येतं ते राशींचे स्वभाव. राशींचे 3 स्वभाव असतात, एक चर स्वभाव, एक स्थिर स्वभाव आणि एक द्विस्वभाव आहे. बरोबर ना? प्रत्येक राशींचे हो हम्म. वेगवेगळे स्वभाव असतात. तर कोणती रास ही कोणत्या स्वभावाची आहे तर ते जर बघायचं आपण तर इथून आपण सुरू करायचं. चर, स्थिर, तर द्विस्वभाव. ते त्यानंतर परत चर, स्थिर, द्विस्वभाव. त्यानंतर परत चर, स्थिर, द्विस्वभाव. त्यानंतर परत चर, स्थिर आणि द्विस्वभाव. आता ज्यांच्या पण राशी पाठ असेल ना ते बघा 3, 6 आणि हा. 9 आणि 12 या ज्या राशी बुधाच्या आणि गुरुच्या या द्विस्वभावी राशी आहेत. आलंय का लक्षात? हा हो बरोबर. हो हो हा हो बरोबर सर. सर. ट्रिक्स लावा, तिथे लावा. लक्षात येतंय का? मी हा सांगतोय शिकवतोय, समजतंय ना? हो हा येत येत. हो होय सर हो सर. समजते. समजते. 3, 6, 9, 12 हा या ज्या द्विस्वभाव. राशी आहे बुधाची 3, रास 6. बुध आणि आणि गुरुची गुरुची रास. रास ही डबल माइंड बुधाचे आणि द्विस्वभावी लोक असतात. यांची रास द्विस्वभावी असतात म्हणजे एका हा निर्णयावर ठाम नसताय, हा परिस्थितीनुसार चेंज होत आहे. बरोबर ना? हो हो हा सर. तर मग आज काही नवीन शिकायला मिळालं का काही ट्रिक्स वगैरे आवडल्या का या? कशा हो सर, वाटल्या खूप ट्रिक? छान आहे. हा हा खूप छान. आताच टिप्स आणि होते. अतिशय समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्ही शिकवलंय आणि ट्रिक ट्रिक महत्वाच्या समजल्या आज.
अशा असंख्य ट्रिक शिकायच्या आहे आपल्याला या 3 दिवसामध्ये, जेणेकरून आपण कुंडली बघितल्या बघितल्या आपण त्याचा जवळपास 50% फलादेश करू शकतो. असं यामध्ये आणखी असं काही आहे की 1 मिनिट प्रेडिक्शन म्हणून आहे, की जे कुंडली बघितल्या बघितल्या आपण सांगू शकतो आणि ते प्रेडिक्शन केल्यानंतर असे काही प्रेडिक्शन्स असतात की जे केल्यानंतर तो समोरचा जातक इम्प्रेस होतो. हम्म. इम्प्रेस होतो. एखाद्या जातकाची पत्रिका येऊ द्या आणि तुम्ही त्याला सांगा बरं की तुम्हाला 2 मुलं आहे, किंवा अशी काही गोष्टी सांगू शकता तुम्ही की तुमच्या घराच्या समोर भिंत आहे किंवा घराच्या समोर तुमच्या पोल आहे, इलेक्ट्रिकल पोल आहे का दरवाजासमोर. असं हे सगळं गुपित या ट्रिक्स मध्ये आणि या कुंडलीमध्ये लपलेलं असतं. फक्त विषय एवढाच आहे की ते बघायचं कसं आणि ते अप्लाय कसं करायचं याविषयी आपल्याला फक्त त्याचे फॉर्म्युलेज वगैरे आपल्याला माहिती पाहिजे आणि तिथून मग या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आतापर्यंत जे शिकवलंय त्यात काही क्वेश्चन्स आहे का, कोणाचे प्रश्न आहे का? नाही सर. सर ते नाही. अपोवज म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल ना? येस सर, ते एक शॉर्ट फॉर्म लिहून हो. ठेवलेलं आहे. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. हा, जल. ते आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण लिहू शकतो. पूर्वज. हो, तो क्रम लक्षात ठेवला पाहिजे. हो, अग्नीनंतर पृथ्वी, पृथ्वीनंतर वायू, वायूनंतर जल. बस हा क्रम लक्षात हा राहिला क्रम. हा, हा. तर हा. आपल्याला अर्ध्या रात्री जरी विचारलं कोणी तर आपण लगेच सांगू शकतो क्विक मध्ये. हा. आणि ते पण हा. ऍक्युरेट येणार आहे. हम्म. ह्यामध्ये काही चेंज होणार नाही हा. किंवा आपल्या मनात पण डाऊट नाही राहणार की मी चुकीचं सांगतोय का बरोबर सांगतोय. हम्म. जिथं ज्योतिष हा, बरोबर. जिथं ज्योतिषाच्या मनात स्वतःविषयी डाऊट आला तिथं तो हा, फलादेश किंवा ते प्रेडिक्शन हे चुकीचं पद्धतीनं चाललं जातं. असं कारण त्याचं सांगायचा पण कॉन्फिडन्स नसतो, कारण त्यालाच कळत नाहीये तर तो दुसऱ्याला काय सांगणार. असं तर सम- राशीच्या दिशा आहेत तशा भावाच्या पण दिशा आहेत ना? हो, आहे एक ना अशीच सर. आहे का? हा. भावांच्या दिशा पण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, भावांच्या हा. दिशा पण हे इथे पण एक ट्रिक्स देतो तुम्हाला मी. हा. इथे पण एक ट्रिक्स देतो. ह्या ज्या भावांच्या हा. दिशा आहे ना, फक्त 4 हा. भावांच्या दिशा लक्षात ठेवायच्या. हा. पहिल्या भावांची दिशा पूर्व दिशा, हा. चौथ्या भावाची उत्तर, त्यानंतर 7व्या भावाची हा. पश्चिम आणि हा. त्यानंतर जे आहे दशम भावाची दक्षिण. बर. ह्या 4 दिशा जर पाठ केल्या तर मग आपण सहज हम्म. सांगू शकतो की पूर्व ओके. आणि हा. दक्षिण मध्ये कोणती केंद्रस्थानाच्या हा केंद्रस्थानाच्या. हा. केंद्रस्थानाच्या या दिशा बर. पाठ झाल्या तर आपण हा. इझिली सांगू शकतो की कोणत्या नंबरची दिशा कुठे आहे. मग त्या हो. भावानुसार आपण ती दिशा सांगू शकतो. असं जसं ओके. पूर्वेला प्रथम भावात पूर्व दिशा, दुसऱ्यात पूर्व. ईशान्य, त्यानंतर पण हा. तिसऱ्याची ईशान्य, चौथ्याची हा. उत्तर, पंचम भावाची दिशा वायव्य, षष्ठ भावाची वायव्य, सप्तमची पश्चिम, हा. हा. त्यानंतर अष्टम नैऋत्य, नवम नैऋत्य, दशम दक्षिण, दक्षिण. त्यानंतर एकादश भाव जो आहे त्याचा आग्नेय, त्यानंतर वे जो भाव आग्नेय. आहे त्याचा जो आहे आग्नेय. तो पण आग्नेय. आग्नेय. ठीक आहे, समजलंय सर हा. इथपर्यंत? हो 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 हो. होय सर सर, मला एक होय. प्रश्न होता. हा, विचारा ना. तुम्ही ते लिंगाबद्दल म्हटलं. पहिली रास पुरुष लिंगी, दुसरी स्त्रीलिंगी. आता दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. आणि ही 7वी रास आहे तुला रास. तुला राशीचा स्वामी सुद्धा शुक्र आहे. मग इथे आली स्त्री आणि इथे पुरुष येते, तर मग हे कसं? ते फक्त शुक्राच्याच बाबतीत नाही मॅडम, अजून गौर करा तुम्ही, अजून बऱ्याचशा ग्रहांच्या बाबतीत पण आहे ते. हा हा हा. हम्म. अच्छा. मंगळाची मंगळाची जी रास येते ती कोणती, ती पुरुष येते. हा हा. आणि मंगळाची पुरुष येते. हा, पुरुष श्री आणि पुरुष श्री पुरुष श्री. पुरुष पुरुष. आणि दुसरी वृश्चिक रास येते ती पण स्त्री रास येते. हो, ती स्त्रीलिंगी येते. मग हे थोडं कन्फ्युज झालं. काय लॉजिक काय असेल या मागे असं?
ही राशी वृश्चिक रास. स्वामीचं नाही नाही, राशी स्वामीचा संबंध नाहीये अच्छा. याच्यामध्ये, असा अर्थ आहे की राशी स्वामी मंगळ आपण पकडतो, मंगळ पुरुष ग्रह आहे म्हणून राशी पुरुष आहे असं होत नाहीये. असंच लॉजिक आहे ना? सर नाही नाही नाही. यामागचं लॉजिक एक आहे की ज्या 1, 3 त्यानंतर 5 त्यानंतर 7, 9 आणि 11 ही कोणती येते? आपली विषम संख्या येते. विषम राशी आहे, विषम हा. राशी. हा. तर या ज्या विषम राशी ना, तर त्या पुरुष तत्वाच्या राशी आहे. इथं हा, हा, भावाचा हा. संबंध येत नाही. इथं ह्या ज्या बर. लक्षात घ्या, इथे स्त्री किंवा पुरुष हे लिंग म्हणून जे जनरली आपण लिंगात समजतो की हा हा. पुरुष आहे आणि हा स्त्री आहे, तर हे लिंग इथं ग्राह्य धरलेलं नाही. इथे क्रम ग्राह्य धरलेले आहे की ज्या सम आणि विषम, आणि हे राशीचे लिंग म्हणजे त्यांचा एक प्रकारचा स्वभाव, त्यांचे तत्व असा विचार केलेला आहे. हा. म्हणजे इथं लिंग नाही की हा माणूस आहे की ही स्त्री आहे, त्या लिंगाचा विचार इथे केलेला नाही. इथे फक्त वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी की मला काय म्हणायचं त्याला, हे सॉरी, समजलं सर, समजलं. हा समजलाय ना मॅडम? हो हो. हा, तर मग इथे लिंग म्हणजे हा लिंगाचा विचार नाही केलेला आहे. इथं सम आणि विषम जे क्रम येतो त्या क्रमाचा हो. विचार करून मग हे राशीचं वर्गीकरण केलेलं आहे. आलंय ना लक्षात? हो सर, हो. आणखी हा कोणा सर. आणखी काही क्वेश्चन आहे का कोणाचे? नाही सर. हा बोला. काही प्रश्न नाही ना कोणाचे? चलायचं पुढे? हो सर, नाही चला सर, नाही. चला. हा सर, नाही पुढे सर. जाऊ. हा. तरी बघा, आपण आता राशींचं बघितलंय आणि त्यानंतर हे पण बघितलंय. हे ग्रहांच्या पण काही दिशा असतात. जशी सूर्याची दिशा पूर्व आहे, विनस शुक्राची दिशा आग्नेय आहे, दक्षिण मंगळ मार्सची दिशा आहे, नैऋत्य दिशेचा राहू आहे, त्यानंतर शनी म्हणजे पश्चिम दिशेचा साठी ते धरल्या जातं. शनीची दिशा पश्चिम आहे, चंद्राची दिशा वायव्य असते, त्यानंतर बुधाची दिशा उत्तर असते आणि गुरुची दिशा ही ईशान्य असते. तर हे पण आपल्याला प्रेडिक्शन करताना आपल्याला बघावं लागते. त्यानंतर ग्रहांच्या बाबतीत जर आपल्याला एक जाता जाता आपण एक पॉइंट कव्हर करू, कारण बराच वेळ पण झालेला, फर्स्ट डे आहेच. आपण एक तर लेट जॉईन केलं आणि बरंचसं आपल्याला या 3 दिवसांमध्ये शिकायचं आहे. पण हे बघा, मला एक सांगा, पंचांग किती लोकांकडे आहे यातल्या आपल्याकडे? सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडे. आहे सर, आहे. आहे का? सगळ्यांकडे आहे. किती हा. लोकांना पंचांग बघता येतं? येते सर, मला सगळ्यांना येतं. येते. हो, रेग्युलरली कोण सगळ्या. पंचांग बघतं? तर मी पाहतो. तुम्ही बघता. आपलं नाव काय सर? मला तुमच्या याच्यावर नाव नाही केलं. नितीन रामदास माझं नाव. ओके, नितीन सर. तर प्रत्येक हा. कांकडे पंचांग पाहिजे. पंचांग म्हणजे काय माहिती का? पंचांग म्हणजे एक टूल से ज्योतिष असतं. ज्योतिषाचं शस्त्र आहे ते, ज्योतिषाचार्याचं. हो. कारण जिथं आपण आडलो तिथं आपण पंचांगात जाऊन बघू शकतो आणि तिथून आहे ना, समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल ट्रस्ट फील होतो. आपल्याला एखादी गोष्ट कळाली नाही, आपण पंचांग उचकत बसलाय, समोरचा व्यक्ती किती घाईत असला तर तो 2 मिनिटं 5 मिनिटं शांत बसेल, की कारण आपण पंचांग बघतोय. त्याला एक विश्वास निर्माण होतो की आपल्याबद्दलच काहीतरी यामध्ये शोधतोय. तसं तुम्ही जर मोबाईल चाळत बसले ना, त्याला काय कळणार नाही तुम्ही रील्स बघताय की त्याची कुंडली बघताय. का हो, तुम्ही आणखी बरोबर. एखादं काही सूत्र वगैरे धरून आणताय आणि ते त्याला सांगताय. हा. प्रत्येकाने पंचांग समोर पंचांग पाहिजे. पंचांग हेच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पंचांगामध्ये पेज नंबर 7 वर ग्रहशील चक्र म्हणून एक पेज आहे बघा. हा.
ज्यांच्याकडे असेल पंचांग त्यांनी काढा आणि बघा जवळ जर असेल तर ग्रहशील चक्र म्हणून एक कॉलम आहे पेज नंबर 7 वर आहे ना. दाते पंचांगाचे ना सर्वांना? आहे की सर. आहे सर. होय होय. दाते पंचांगच वापरताय ना सर्व? हो तर हे बघा, ज्योतिषाचं ज्यांना खरंच ॲक्युरेट प्रेडिक्शन करायचंय किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्ञान घ्यायचंय किंवा ज्योतिषशास्त्राचा खरा अभ्यास करायचा आहे त्या लोकांचं हे ग्रहशील चक्र पेज पूर्ण पाठ पाहिजे. इथून तुम्ही अर्धी कुंडली सोडू शकता. आणि आपण याच्याकडेच कधी लक्ष देत नाही. हा वेबिनार कर, हा क्लास लाव, हा हे कर आणि आपला टाइमपास करत असतो आणि प्रॉपरली कोणत्याही क्लासमध्ये जे वेबिनार असतात किंवा जे 3-3 तासाचे 3-3 दिवसाचे जे क्लास असतात त्यामध्ये कधीही प्रॉपर नॉलेज भेटत नाही. त्यामुळं आपलं नॉलेज हे अपूर्ण राहतं आणि ते जे दिलेलं नॉलेज असतं त्याच्याहून आपण ॲक्युरेट फलादेश नाही करू शकत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 3 दिवसात तुम्हाला काय शिकवणार हो? अख्खं लोकांचं लाईफ चालले जातं ज्योतिषशास्त्रामध्ये. ज्योतिष म्हणजे एक प्रकारचं समुद्र आहे, समुद्र. आणि तुम्हाला त्यातलं शिकायचंय, फक्त एक तिथून हंडाभर पाणी आणायचंय तुम्हाला. एवढ्या बाकी समुद्राशी तुम्हाला काही घेणं नाही. फक्त एक हंडाभर पाणी आणायचंय की जे पाण्यामध्ये आपला माठ भरू शकतो आणि ते आपल्या घरच्यांना कामात येईल, तिथून आपले जीवन चालू शकतो. बाकींकडे घुसूच नका तुम्ही. एक फ्रेमवर्कनी स्टडी करा. कारण यात जर तुम्ही कन्फ्यूज झाले, तुम्हाला ज्योतिषशास्त्र कधीच येणार नाही. कन्फ्यूज झाले तुम्ही, कन्फ्यूज म्हणून जर ज्योतिषशास्त्र, प्रॉब्लेमॅटिक म्हणून जर ज्योतिषशास्त्र शिकले तर तुम्ही भ्रमातच जाणार. एक फ्रेमवर्कनी ज्योतिषशास्त्र शिका, जेणेकरून तुम्हाला जे कुंडलीचा फलादेश करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याचं डिटेल्स ज्ञान घ्या आणि ते ज्ञान आपल्या कुंडलीवर अप्लाय करा. का बरं तुमचा फलादेश ॲक्युरेट येणार नाही? पटतंय ना सांगितलेलं? होय सर. हो सर. तर अशा प्रकारचं हे ग्रहशील चक्र आहे पेज नंबर 7 वर. इथे सर्व दिलेलं आहे. कोणती ग्रहांची कोणती रास आहे, कोणता ग्रह कोणत्या राशीत उच्च असतो, कोणत्या राशीत नीच असतो, त्याचा उच्चीचा भाग किती, त्याच्या नीचीचा भाग किती, त्याची मूल त्रिकोण रास किती, ग्रहांच्या दृष्ट्या किती असतात. इथं फक्त आपण एक करायचं, इथं संपूर्ण दृष्टी धरायची आपण. बाकीच्या एकपाद, द्विपाद, त्रिपाद हे नाही बघायच्या, संपूर्ण दृष्टी धरायची. सगळ्या ग्रहांना एक कॉमन दृष्टी, ती म्हणजे 7वी दृष्टी. बाकी काही ग्रह आहे की त्यांना 2-2, 3-3 दृष्ट्या आहे. 2 नाही 3-3 दृष्ट्या आहे. ते तुमच्या लक्षात येईलच इथे. त्यानंतर ग्रहांचे तत्व पण आपण इथून पाठ करू शकतो. इथंच दिलेले आहे बघा. सूर्याचं तत्व कोणतं? तेज आहे, म्हणजे अग्नी आहे. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर ग्रहांचं बल पण दिलेलं आहे. आपण ग्रह कोणत्या दिशेला बली असतो, ग्रहांचे दिशा पण दिलेले आहे. ग्रहांचं बल पण दिलेले आहे. स्थानबल म्हणजे काय? कुंडलीमध्ये कोणत्या भावात ग्रह बलवान असतो. जसे की सूर्य जो आहे दशम भावात असेल तर तो बलवान असतो कुंडलीमध्ये. चंद्र जर बघितला चतुर्थ भावात जर असेल तर तो बलवान असतो. तिथून सुख भेटतं, चतुर्थ सुख, वाहन, गाडी, बंगला, आई बरोबर संबंध चांगले असतात, माताविषयी प्रेम असतं, घराविषयी आदर असतो, कुटुंब वत्सली लोक असतात, असे कुटुंबाबद्दल सारखे विचार करणारे लोक असतात. त्याचप्रमाणे इथं काळबळ पण दिलेले बघा. कोणता ग्रह कोणत्या वेळेमध्ये जे पॉवरफुल असतो किंवा तो ऍक्टिव्ह असतो असं. त्यानंतर इथून ग्रहांचे काही दोष पण दिलेले आहे. काही जे ग्रहांचे जे दोष आहे, जे पित्त, वात, कफ, हे जे काही दोष आहेत ग्रहांचे ते पण इथं दिले. त्यानंतर इथं लिंग पण दिलेले बघा. मी जे शिकवलंय ते सर्व इथं दिलेले. आता एवढं तर तुमच्या काही पाठ होणार नाही, पण ती ट्रिक जर तुम्ही या पेजला अप्लाय केली
तर हे तुमचं सर्वच पाठ होईल. म्हणजे किती सोपं करून ठेवलंय आपण ज्योतिष, कोणत्या स्टेजला येऊन गेलोय. एवढं हे पेज बघितल्यानंतर डोकं काम करत नाही काय काय पाठ करावं. पण आपली ट्रिक्स जर तुम्ही याच्यात वापरली तर जवळपास 80% याच्यात तुम्हाला पाठ करायची गरज नाही असते. त्यानंतर इथं मित्रग्रह दिलेले, शत्रुग्रह दिलेले, समग्रह दिलेले, कोणता ग्रह कोणाशी शुभ आहे, कोणता अशुभ आहे, कोण मित्र आहे, कोण शत्रू आहे, ग्रहांचं वर्गीकरण इथं दिलेले आहे. तर आपल्याला प्रोफेशन लेवलला प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा प्रोफेशन फलादेश करण्यासाठी या सर्वच्या सर्व गोष्टी आवश्यक असतात. हाच आपला ज्योतिषशास्त्राचा बेसिक पॉइंट होतो. हेच जर बेसिक पार्ट असेल तर त्याला आपण ॲडव्हान्समध्ये कन्वर्ट करून फॉर्म्युले अप्लाय करून एक प्रोफेशन लेवलचा फलादेश आपण सांगू शकतो. बरोबर ना? काही वेगळं वाटतं, काही चेंज वाटतंय, काही नवीन शिकायला भेटलं आज आपल्याकडनं? हो सर, हो, हो. याकडे लक्षच नव्हतं. बरीचशी माहिती मिळाली. तर या 3 दिवसामध्ये तुम्ही वेळेवर, आज आपला क्लास थोडा लेट जॉईन झाला आणि थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे बरेचसे लोक आले नाही किंवा जॉईन होता आलं नाही. मग मी पण जी लिंक आहे ती रिसेट नाही केली. जेवढे लोक जॉईन झाले होत आहे तेवढे होत दिले फक्त. तर उद्या आपण शार्पली 8 वाजता मी जॉईन होईल. आपण सर्वांनी 7:45ला जॉईन व्हा. आपले स्पीकर जे असतील किंवा आपले जे कॅमेरा असतील सुरुवातीला बंद करा आणि ज्यावेळेस प्रश्न विचारले त्याच वेळेस आपला स्पीकर चालू करा. आपण उद्या एक नवीन विषयाला सुरुवात करू आणि प्रोफेशन लेवलला आपल्याला कुंडली फलादेश कसा करता येईल, त्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते आणि कोणते असे पॉइंट्स आहे की आपण जे इग्नोर करतो पण ते फलादेशासाठी खूप महत्वाचे असतात, जिथं माणूस लक्ष देत नाही. असं बऱ्याच वेळेस होतं ना, आपण नाही म्हणून सोडून देतो, हे झालं काय, नाही केलं काय, नाहीचा विचार केला का आपण नाही. पण तोच व्यक्ती किंवा तेच कारण आपल्याला कधी बाधा पण घडू शकतो असं. तर असं आपला आजचा हा क्लास इथं आपण जवळपास संपुष्टात आणू आणि उद्या आपण याच क्लासला 8 वाजता शार्प जॉईन होऊ. असं काही प्रश्न आहे का कोणाचे? आज नाही का शिकवलं त्याबद्दल काही प्रश्न आहे का? बरं, समजलाय ना क्लास नाही सर. तुम्हाला? हो, हो. अगदी समजला. क्लास अगदी. समजलाय ना? एक हो, दोन समजला, लोकांचीच समजला. आवाज येत आहे, बाकीच्यांना नाही समजला वाटतं. नाही समजलंय सर. आता इथं छान समजला सर. बरेचसे लोक दिसत आहे, मग मला 1-2 लोकांचेच आवाज आले, मला वाटलं सगळ्यांना समजलाय की नाही समजलं. हो सर, समजलं व्यवस्थित. नाही, नाही. समजलंय समजलाय, सर, समजलाय. समजलंय. बरं, काय वाटतं तुम्हाला या 3 दिवसाच्या क्लासमध्ये तुम्ही काही शिकू शकता किंवा नाही शिकू शकत, किंवा जे शिकवतोय, जे शिकलेले ते शिकवतोय, असं काही आहे का कोणाच्या मनात डाऊट? नाही, नाही. बरंच शिकायला मिळेल असं आजच्या क्लासवरून मला जाणवलंय. आणि सोप्या भाषेत शिकायला मिळेल. तर आपली भाषा शैली वगैरे हीच राहणार आहे. माझी भाषा समजते तुम्हाला, हे चांगली गोष्ट आहे असं. त्यामुळे आपण एकदम हो. व्यवस्थित हँडलिंग करून या 3 दिवसामध्ये आपण बरेचसे असे ज्योतिषशास्त्राचे जे पॉइंट्स हो. आहेत जे इग्नोर करतोय आपण, ते आपण यामध्ये प्रयत्न हो. करू. तुम्ही जॉईन व्हा. तुमच्या बरोबर जे तुमचे ज्योतिषशास्त्री, ज्योतिषप्रेमी लोक जे असेल, ज्यांना खरंच ज्ञानाची गरज आहे किंवा शिकायची आवड आहे, अशा लोकांना पण यामध्ये जॉईन करून घ्या, या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. आणि जे तुम्ही 3 दिवसामध्ये जो ज्योतिषशास्त्राचा ज्ञान किंवा अनुभव घेणार आहे तो पण त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या. ठीक आहे सर? हो. हो. ठीक आहे सर, मग कोणाचे काही प्रश्न नसेल तर थांबायला काही हरकत नाही. उद्या आपण ठीक काय? 8 वाजता जॉईन होऊ. तोपर्यंत हो. माझ्याकडनं काही चुकलं असेल किंवा माझ्या बोलण्यातून कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या असेल तर शनी महाराजांच्या चरणी क्षमा मागून मी आपली क्षमा मागतो आणि इथे क्लास संपला असे जाहीर करतो. जय शनिदेव. जय शनिदेव. थँक्यू सर. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम सर. जय श्रीराम सर. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव मानिस महाराज.